स्वर्गाहून सुंदर जगात काय असेल तर ती जागा आहे व्हिएतनामचे ninh बिन शहर। 99% भारतीय पर्यटक ninh बिनला जातच नाहीत आणि गेले तर काही तासांसाठी जाऊन लगेच परत येतात। आपल्या व्हिएतनाम सहलीच्या चौथ्या भागात आपण जाणार आहोत अशा स्वर्गीय देवभूमीत राहायला चक्क 2 दिवस। हजारो एकरात पसरलेले शेकडो जलाशय, सभोवती गर्द वनराई आणि अभूतपूर्व एकांत या गोष्टी एकत्र अनुभवायला आपण जातोय। इथल्या संस्कृतीशी आणि मनमोकळ्या माणसांशी एकरूप व्हायचा प्रयत्न करूयात। तर चला तर मग। दनांगमधून पहाटेच्या फ्लाईटने आम्ही हनोई शहरात पोचलो। तिथून स्पेशल टॅक्सी करून आता ninh बिनच्या दिशेने जातोय। आमचा प्रवास जसा पुढे सरकत होता तशी सभोवतालची गर्द वनराई वाढत गेली आणि नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलत गेले। लालचुटूक कौलारू घरं आणि बौद्ध मंदिरांचे कळस मनाला भुरळ पाडत गेले। ninh बिनपासून थोडेसे लांब रिमोट एरियात अगदी जंगलात असल्यासारखे आमचे एअरबीएनबीचे घर आहे। तुम्ही देखील व्हिएतनामला आलात तर नक्की याच लोकेशनला राहा असा माझा आग्रह राहील। संपूर्णतः बांबूच्या पट्ट्यांपासून बनवलेल्या या घरामध्ये 2 प्रशस्त बेड दिलेत। आमचा वॉटर व्हिला असल्यासारखा तळ्याच्या अगदी मधोमध आहे। जलाशयाच्या पाण्यामध्येच एक छानशी सिटिंग अरेंजमेंट आहे। चारी बाजूनी डोंगरांचे असे उंचच्या उंच सुळके एक वेगळीच मजा आणतात। पाण्याच्या मधोमध एका लाकडी प्लॅटफॉर्मवर अशा 3 इझी चेअर ठेवलेल्या आहेत। त्यावर छान रिलॅक्स करता येतं। ना ऊन ना पाऊस, छान थंडगार वारा, असं तासनतास बसायला काहीच हरकत नाही। सुख म्हणजे नक्की काय असतं हे प्रशांत दामलेंना इथं आल्यावर नक्कीच कळेल। पाठीमागील डोंगरातून येणाऱ्या नैसर्गिक जलप्रवाहाला वळवून इथे एक छानसा स्विमिंग टँक केलाय। अशा स्वच्छ पाण्यात आम्ही मनमुराद स्विमिंगचा आनंद घेतला। पर्यावरणाची हानी व्हायला नको म्हणून इथे डांबरी रोड तयार केलेले नाहीत, मातीचेच रस्ते आपल्याला सर्वत्र दिसतात। एअरबीएनबी मधील सायकल घेऊन आम्ही एक छानसा फेरफटका मारला। संध्याकाळी डिनरसाठी व्हेज पिझ्झा आणि व्हिएतनामी रोल्स मागवले होते। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। सकाळचे चक्क 5:30 वाजलेत आणि हळूहळू उजडायला लागले। गरम कॉफीचा एक छानसा मग घेऊन मी आता सूर्योदयाची वाट पाहतोय। एवढ्या 100% ऑक्सिजनयुक्त हवेची आणि आरसपाणी नैसर्गिक सौंदर्याची आपल्याला आता सवयच नसते ना। ती माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर डेट किंवा ट्रीट म्हणा हवं तर। ब्रेकफास्टसाठी खास व्हिएतनामी पदार्थ मागवलाय। उकडीच्या या मोदकात सौम्य तिखट रताळाचे सारण भरले। टोमॅटो सॉस बरोबर हे कॉम्बिनेशन अफलातून लागतंय। इथे आल्यावर हा प्रकार नक्की ट्राय करा। मालकीनबाईंच्या मुलीने आम्हाला गाडीत पेट्रोल भरून दिले। आज आम्ही सर्व प्रवास या बाईकवर करणार आहोत। इथे आल्यापासून या गोड मांजराने आमची काही पाठ सोडलेली नाही। शिनूने देखील त्याला भरपूर माया केली, मग जाऊन तो कबूल झाला। त्याचा निरोप घेऊन आता आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशनकडे जातोय। आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे ट्रँग अँड। ट्रँग अँड हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात नोंद केलेले आहे। इथे बोटिंगचे एकूण 3 रूट आहेत। त्या 3 रूटपैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचा असतो। तुम्ही इथे आल्यावर आमच्यासारखाच 1 नंबरचा रूट सिलेक्ट करा, कारण याला 9 केव्ज आहेत आणि 3.5 तास असा प्रदीर्घ काळ आहे। पैसा वसूल झाला पाहिजे ना भावा। हा आहे तो 1 नंबरचा रूट। या नाव चालवणाऱ्या लोकांनी कसे एकसारखे पोशाख केलेत। एका अंडरग्राऊंड टनेलद्वारे आपण बोटिंगच्या जेटीवर डायरेक्ट पोचतो। दर मिनिटाला येथून 3 बोटींचा ग्रुप सुटतो। आपल्या रूटनुसार आपल्याला त्या बोटीत बसवतात। 1 नंबरच्या रूटवाल्या बोटीत बसून आता आमचा प्रवास सुरू झालाय। हळूहळू आमच्या भोवतीच्या बोटी आता गायब व्हायला लागल्या। मग लक्षात आलं की डोंगराच्या आतील गुहांमधून ते आपापल्या रूटला जात आहेत। व्हिएतनामी नावाडी वयस्कर असले तरी तंदुरुस्त असतात। तो एकटाच 3.5-4 तास नाव चालवणार म्हटल्यावर आम्हीही त्याला मदत करायचं ठरवलं। डोंगराच्या खालील गुहेतून आम्ही एका मंदिराकडे आलोय।
सुमारे 1200 वर्षापूर्वीच्या या मंदिराचे आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे. या बौद्ध मंदिरातील आध्यात्मिक शांततेची अनुभूती घेऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो. आता आपली बोट 2 नंबरच्या गुहेतून डोंगराच्या पलीकडे जाणार आहे. या नॅचरल गुहांमध्ये अंतर्भागात योग्य ठिकाणी असे दिवे लावण्यात आलेले आहेत. उंचीला खूपच कमी असणाऱ्या या गुहेतून बोट जाताना आपल्याला खाली वाकून जावे लागते. दुसरी आमची गुहा तब्बल 1 किलोमीटर लांबीची होती. बाहेर पडताच निसर्गाचा अद्भुत नजारा समोर उभा राहिला. मानवाच्या अस्तित्वापासून दूर असणाऱ्या या नैसर्गिक ठिकाणांचा अनुभव खूप विलक्षण आहे. गर्द वनराई, स्वच्छ पाण्याचे हिरवेगार जलाशय हे सगळं काही मोहून टाकणार आहे. आता पूर्ण खाली वाकून आम्ही 3ऱ्या गुहेत प्रवेश करतोय. तिथून बाहेर पडून लगेचच आम्ही 4थ्या गुहेत प्रवेश केला. या वातावरणात असे सहज सुंदर गाणे ओठांवर यायलाच हवे. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली, व्हिएतनामिया प्रीतीची बाग झाली, सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा, शब्द रूप आले मुक्या भावना. 5व्या गुहेतून पलीकडे गेल्यानंतर एका बौद्ध मंदिराचा छोटासा ट्रेक लागतो. सुमारे 650 पायऱ्या आपल्याला चढ उतार करायच्या आहेत. या आल्हाददायक वातावरणाचा असर म्हणा, आपण ह्या ट्रेक इझिली पार करतो. सुमारे 1400 वर्षापूर्वीच्या या बुद्ध मंदिराच्या गुहेत आपण प्रवेश करतोय. हे सारे जग कसे अद्भुत आहे. 7व्या गुहेतील प्रवास सुमारे 1.25 किलोमीटरचा आहे. इथे गुप्तधनाने भरलेले हांडे ठेवलेत की काय असं वाटलं. आणि अखेर आम्ही त्या स्वर्गीय वातावरणात पोहोचलो. फुललेली हजारो गुलाबी कमळे पाहून अक्षरशः डोळे निवतात. शेकडो वर्षांपूर्वी भारताने दिलेला बुद्ध यांनी जीवापाड जपलाय. 9व्या गुहेतून पलीकडे गेल्यानंतर अक्षरशः आम्ही स्तब्ध झालो. इथल्या अनटच्ड निसर्गासोबत थंडगार वाऱ्याची झुळूक अनुभवत आम्ही काही क्षण निवांत व्यतीत केले. दीवाना हुआ बादल ट्रँगॅनचा हा जगावेगळा प्रवास करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय. परतीच्या वाटेवर अशा लक्ष दिव्यांच्या सहवासात फोटो काढण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही. आता आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे मोआ केव्ज. सुमारे 600 पेक्षा जास्त पायऱ्या असलेला हा ट्रेक आहे. या दगडी पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर एक सुंदरसा पॅगोडा आहे. पार्किंगमध्ये आमची 2 व्हीलर लावून इथे तिकीट काढले. तिकिटाची किंमत आहे 10 लाख व्हिएतनामी डॉंग. पायऱ्यांकडे जाणारा हा रस्ता खूपच आकर्षक पद्धतीने आणि आकाशकंदिलांनी सजवलेला आहे. इथला प्रत्येक स्पॉट आपल्याला फोटोजेनिकच वाटतो. त्याला जोड आहे विलक्षण निसर्गिक सौंदर्याची. तळ्याकाठी झाडाला बांधलेल्या या झोपाळ्यावर विसावल्यावर आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. वाटेत गुहांमध्ये अशी छोटी बौद्ध मंदिरे आहेत. आता महत्त्वाची टीप म्हणजे या पायऱ्या चढण्यासाठी पायात मजबूत शूज आणि पुरेसं पाणी जवळ असणं आवश्यक आहे. डोंगराच्या टोकावर आता आपण पोचलोय. समोरचा पॅनोरामिक व्ह्यू पाहून अक्षरशः थक्क झालो. परत जाताना या समोरच्या डोंगरावरील हा मनोरा पाहायची इच्छा आहे. टॉपवरील दगडी ड्रॅगनच्या स्टॅच्यूसोबत फोटो काढून आम्ही परत खाली आलो. डोंगराच्या पायथ्याला कमलपुष्पांचे एक सुंदर जलाशय आहे. नागमोडी वळणाच्या या लाकडी प्लॅटफॉर्मवरून आपण जलाशयात मनसोक्त फिरू शकतो. या फुलांची नजाकत डोळ्यांना सुखावते. जलाशयात चहूबाजूनी हिरव्यागार डोंगरांचे सुळके उभे आहेत. हिरव्यागार पानांच्या आड
एक एक कमलपुष्पे फुललेली आहेत. या रमणीय फुलांचे नैसर्गिक सौंदर्य आपल्याला जवळून अनुभवता यावे यासाठीच इथे लाकडी प्लॅटफॉर्मची सोय करण्यात आलेली आहे. मावळत्या सूर्यासोबत आम्ही देखील या जागेचा निरोप घेतला. गरमागरम कांदे पोहे वर लिंबू आणि शेव. आता माझी बकेट लिस्ट व्यवस्थित पूर्ण झाली. अंधार पडल्यावर टू व्हीलर घेऊन आम्ही निनबीन शहराच्या दिशेने निघालोय. दनांगमधील होईएन शहराप्रमाणेच इथे देखील या जलाशयात लँटेन शो असतो, अर्थात आकाशकंदिलाचा महोत्सव. आकाशकंदिलांनी सजवलेल्या या बोटीतून जलाशयातून एक फेरफटका मारायचा. रात्र खूप झाली आहे. आता आम्ही आमच्या रूमकडे परत चाललोय. आपल्या व्हिएतनाम सहलीच्या पुढील भागात आपण जाणार आहोत राजधानीच्या हनोई शहरात. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.